हॅलो एव्हरीवन, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे, मक्याचा सीझन चालू आहे. तर आज आपण बघणार आहे एक वेगळी डिश, कॉर्न फ्लिटर्स. आपल्या साध्या भाषेमध्ये आपण त्याला पॅनकेक म्हणू. त्यासाठी मस्तपैकी घेतलेले आहे ताजे ताजे कॉर्न. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून मीठ आणि पाणी टाकून मस्त उकळून घेतलेले आहे, बॉईल करून घेतलेले आहे. आता आपण एक बॅटर तयार करणार आहे. तर आपण कॉर्न टाकलं आहे, बारीक कट केलेले शिमला मिर्च, कांदा, पुदिना, कोथिंबीर, सोबतच टाकलेला आहे आपण चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो थोडासा, सोबत टाकला आहे मिरेपूड. बघा, थोडंसं मिरेपूड टाकायचं आहे आणि सॉल्ट टाकायचं आहे टेस्टनुसार. आता आपण याला मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण 3 चमचे मैदा. बघा, 3 चमचे छान मैदा टाकायचा आहे आणि आता आपण याला भिजवण्यासाठी दुधाचा वापर करणार. त्यामध्ये दूध टाकायचं, आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक नंबर अशी टेस्ट लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कॉर्नची ही रेसिपी खूप टेस्टी आहे. थोडंसं आपण त्याला क्रश करून घेऊ. आपल्याला कॉर्न फक्त चापट करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला पॅनकेक करायचं तर ते कॉर्न बाहेर पडले नाही पाहिजे, म्हणून त्याला थोडंसं आपण चापट करून घेणार आहे. नंतर मी केला आहे पॅन गरम, त्याला तेलाने केला आहे ग्रीस. नंतर थोडे थोडे मी छोटे छोटे फ्लिटर्स तयार करून घेणार आहे, म्हणजेच पॅनकेक तयार करून घेणार आहे. बघा बघा थोडंसं झाकण ठेवणार आहे आणि त्याला मस्त एक साईड मी शेकलेलं आहे. दुसरी साईड थोडंसं तेल लावून मस्तपैकी शेकून घेणार आहे. आपल्याला खूप सारं तेल लावायचं नाही, थोडं थोडं अगदी लावायचं आहे. बघा, छान असे फ्लिटर्स किंवा पॅनकेक तयार झालेले आहेत. टेस्टला एक नंबर लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कॉर्नची टेस्ट एवढी छान लागते, खूप अशी छान लागते. बघा, आपले कॉर्न पॅनकेक तयार झालेले आहे मस्त. मी तुम्हाला सेकंड करून दाखवते. एकदा तुम्ही कॉर्न पॅनकेक किंवा फ्लिटर्स नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, मज्जा येईल गरमागरम खायला. बघा, मस्त वाटतं. थोडं शेकून घेतलेलं आहे व्यवस्थित. थोडं थोडं तेल लावून आपल्याला शेकून घ्यायचं आहे. बघा, छान असे आपले कॉर्नचे पॅनकेक किंवा फ्लिटर्स तयार झालेले आहे. आपल्या आवडीच्या सॉसबरोबर सर्व करायचं आहे. मी ग्रीन चटणीसोबत सर्व केलेलं आहे. तर तुम्हाला आजची माझी कॉर्नचे पॅनकेक किंवा फ्लिटर्स कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.